नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे बिना तांदळाची इडली. बनवायला खूप सोपी, कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा एखादी असा पदार्थ जेणेकरून तुमचं पीठ आंबेल असं काहीही न वापरता अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इडली बनवायला सांगणार आहे. आणि खरंच अगदी नवशिके असतील ते सुद्धा पहिल्याच दमामध्ये जाळीदार मऊ लुसलुशीत इडली तयार करतील जेव्हा ही रेसिपी पूर्णपणे ते पाहतील. आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत होत्या, की त्यांचं इडलीचं पीठ हे पिवळं पडतं, पावसाळ्यात नीट आंबत नाही. मग त्यासाठी काय करावं? त्यासाठी काय काळजी घ्यावी? किंवा पीठ आंबवताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून तुमचं इडलीचं पीठ पिवळं पडणार नाही. पांढरं शुभ्र पीठ कसं असेल, यासाठी मी या छोट्या-छोट्या टिप्स दिलेत. सुरुवात करूया रेसिपीला. ही आहे बिना तांदळाची इडली, अर्थातच इडलीचा रवा वापरून केलेली इडली. यासाठी काय केलंय, इडलीचा रवा मार्केटमध्ये मिळतो. तो विकत आणायचा, स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचा आणि 3 वाटी रवा भिजत ठेवायचा. आता रव्याची इडली आहे तर भिजवायला का हवं? तर त्याचंही रिझन सांगते. मऊ लुसलुशीत इडली हवी असेल तर नेहमी रवा भिजूनच वापरावा. आता इथे आपण 1 वाटी साबूत उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ किमान 4 ते 5 तास भिजवावी, जेणेकरून डाळ छान भिजली जाते आणि पीठही व्यवस्थित आंबतं. यामध्ये 1 चमचा मेथीदाणे वापरलेले आहेत. मेथीदाणे नॅचरल फर्मेंटेशनचं काम करतात. जेव्हा बाहेर वेदर अगदी थंड असेल, अशा वेळी आवर्जून मेथीदाणे वापरावेत. इथे मेथीदाणे आणि डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. त्यानंतर मी ही रात्रीला प्रोसेस करत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला डाळ वाटून घ्या. डाळ वाटत असताना जे डाळीमध्ये पाणी होतं भिजत ठेवलेलं तेच पाणी वापरायचं, जेणेकरून पीठ लवकर आंबतं. आता या पद्धतीने अगदी बारीक डाळ वाटून घ्या. बऱ्याच जणांचे क्वेश्चन होते किंवा बऱ्याच जणांचं पीठ जे आहे ते येल्लो होतं. तर त्याचं रिझन असं, जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये हे पीठ ग्राइंड करता इडलीचं, त्यावेळेस ते हाय फ्लेमवर ग्राइंड होतं आणि अगदी पीठ हिट होतं किंवा खूप गरम होतं. तर अशा वेळी नेहमी ज्या वेळेला तुम्ही मिक्सरमध्ये पीठ वाटत असाल किंवा बारीक ग्राइंड करत असाल, त्यावेळी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. आता तुम्हाला माहिती असेल की वेट ग्राइंडरमध्ये इडलीचं पीठ मिक्सरच्या भांड्यातल्या पिठापेक्षा खूप छान पद्धतीने होतं, कारण त्यामध्ये ते पीठ गरम होत नाही. अगदी ह्याच्यावरती ते पीठ ग्राइंड केलं जातं किंवा स्टोन ग्राइंडिंग होते. त्यामुळे ते जे काही पीठ आहे ते ॲज कम्पेअर टू मिक्सरमध्ये वाटलेल्या पिठापेक्षा खूप जास्त व्यवस्थित तयार होतं. म्हणून नेहमी जर तुमच्याकडे वेट ग्राइंडर नसेल, तर ज्या वेळेला तुम्ही पीठ बनवत असाल त्या वेळेला थंड पाणी, अर्थातच फ्रीजमधलं पाणी टाकून आपल्याला हे पीठ ग्राइंड करायचे, जेणेकरून मिक्सर हिट होणार नाही आणि त्यातलं पीठही गरम होणार नाही. असं असेल तर तुमचं इडलीचं पीठ हे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पिवळं पडणार नाही. ते अगदी पांढरं शुभ्र असेल. आता आपण काय केलेलं आहे, सगळ्यात शेवटी यामध्ये रवा ॲड करून हे पीठ फर्मंट करायला ठेवणार आहे. साधारणतः पीठ फर्मंट करत असताना असं खोलगट भांडं निवडा, जेणेकरून पीठ वर यायला किंवा आंबायला त्याला एक स्पेस लागतो. जर अगदी उथळ भांडं असेल आणि त्याला स्पेस नसेल तर त्यातलं पीठ हे बाहेर पडतं. आता थंड बाहेर थंड वातावरण असेल किंवा अगदी पावसाळा असेल, तर अशा वेळी या पद्धतीने तुम्ही पीठ आंबवू शकता किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल, तर त्यामध्ये मायक्रोवेव्ह 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करायचा. त्यानंतर मायक्रोवेव्ह बंद करून हे भांडं जशास तसं ठेवायचं. म्हणजे त्यामध्येही पीठ व्यवस्थित आंबलं जातं. आता इथे आपण दुसऱ्या दिवशी पीठ चेक करतोय. तुम्ही पाहू शकता. खूप छान पद्धतीने पीठ हे आंबलेलं आहे. अगदी फ्लफी झालंय. आता यामध्ये एअर क्रिएट झालेली असते. त्यामुळं खूप जास्त फेटायचं नाही. जेवढं पीठ तुम्हाला आवश्यक आहे, तेवढंच पीठ बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याच पिठामध्ये मीठ टाकून बाकीचं जे पीठ आहे, ते आपल्याला एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये साधारणतः 3 ते 4 दिवस आरामात टिकतं. आता बरेच जण काय करतात, इडली फ्लफी पांढरी शुभ्र व्हावी म्हणून त्यामध्ये पोह्याचा वापर करतात. तर असं काहीही करायची गरज नाही. अगदी रवा आणि डाळ वापरून सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने फ्लफी अगदी लाईटवेट इडली बनवू शकता. इथे चवीनुसार मी मीठ वापरलेलं आहे आणि हलकंसं आपण हे पीठ हलवून घेऊया, जेणेकरून पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होईल. तर अशा प्रकारे आता इडलीचं जे पीठ आहे ते तयार आहे. आता इडली पात्राला तेल, साजूक तूप किंवा बटर लावू शकता, जेणेकरून इडली खाली बिलकुल चिकटणार नाही. अगदी अलगदपणे इडली सहजपणे पात्रापासून वेगळी होईल.
अशा प्रकारे आता आपण इडलीचं बॅटर या पात्रामध्ये ओतून घेऊया. ओतत असताना किंवा पीठ भरत असताना सुद्धा केवळ 3/4 पीठ भरायचं, जेणेकरून त्या पात्रामध्ये इडली फुगायला सुद्धा स्पेस लागतो. बऱ्याचदा असं होतं, की ते काठोकाठ आपण भरतो आणि मग इडली ती थोडी ओव्हर फील होते आणि त्यानंतर ती दुसऱ्या पात्रामध्ये किंवा दुसऱ्या साईडला जाऊन ती स्प्रेड होते. त्यामुळं या छोट्या-छोट्या टिप्स आहेत, पण त्या अगदी तुमची रेसिपी परफेक्ट बनवतील. इडली पात्रामध्ये खाली 1 ते 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं लिंबू टाका आणि त्यानंतर इथे या इडलीच्या प्लेट्स लावून घ्या. इडलीच्या प्लेट्स लावल्यानंतर हाय फ्लेमवर नेहमी इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची, जेणेकरून इडली परफेक्ट स्टीम होते. जर लहान गॅसवर खूप जास्त वेळ इडली ठेवली, तर ती अगदी कडक होते, वातड होते, थंड पडली की त्याचा कलरही चेंज होतो. त्यामुळे नेहमी हाय फ्लेमवरच इडली स्टीम करून घ्यायची 12 ते 15 मिनिटासाठी. सुरीने या पद्धतीने चेक करायचं. जर सुरी किंवा चाकू क्लिअर येत असेल, याचाच अर्थ इडली परफेक्टपणे स्टीम झालेली आहे. एक 2 ते 3 मिनिटं पात्रामधली किंवा या प्लेट्सवरची वाफ निघून गेली, इडली हलकीशी थंड झाली, की लगेच ती चमच्याने या पद्धतीने काढून घ्या. बघू शकता कुठंही इडलीचं पीठ किंवा इडली खाली पात्राला चिकटलेली नाहीये. बऱ्याच जण गरम-गरम इडली काढायला जातात. अशा वेळी ती इडली नीट निघत नाही. त्यामुळं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नाहीतर मग तुम्ही कपड्यावर, एखाद्या रुमालावर इडलीचं बॅटर ओतून इडली तयार करू शकता. तीही पद्धत तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. अशा प्रकारे आपली इडली तयार आहे. तुम्ही पाहू शकता. आता गरमागरम इडली कोकोनटच्या चटणीसोबत, सांबारसोबत सर्व्ह करू शकता. हे भाज्यांचं सांबार आहे. ऑथेंटिक साऊथ इंडियन सांबार कसं बनवायचं हे जर माहीत नसेल, तर मला कमेंट करा. मी रेसिपी लवकरात लवकर शेअर करेन. पहा, आपली रवा वापरून तयार केलेली इडली अगदी सॉफ्ट, फ्लफी, खूप लाईटवेट झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा सोडा, पोहे, साबुदाणा काहीही न वापरता ही इडली बनवलेली आहे. अगदी पांढरी शुभ्र लोण्यासारखी इडली या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता ही इडली नक्की ट्राय करा. अजून कुठले डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर ही आहे इडलीचा रवा वापरून केलेली रवा इडली किंवा तुम्ही याला बिना तांदळाची इडली म्हणू शकता. आता हा जो काही व्हिडिओ आहे तो बघून तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर झाले असतील आशा करते. आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी होता होईल तेवढा लवकर तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेन. इडली तोडून दाखवते. पांढरी शुभ्र लोण्यासारखी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार आहे. रवा वापरून सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही इडली बनवू शकता. वीकेंडला ही इडली ट्राय करा आणि इडली ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.